मल्हारी सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. गुरु माऊली उवाच. अशी मल्हारीची कथा निवारिली सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकरांसाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत. तयाशी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच. मल्हारी मार्त भैरवास, खंडेराव का म्हणता तयास. माळसा कांत असे नावास, कसे प्राप्त झाले. श्री गुरु माऊली उवाच. खडकधारी मनोनी खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती. म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी. देव मल्हारीस दोन पत्नी, माळसा बानाई त्या. ऐकावी माळसाची कथा तुम्ही सर्व सेवेकरी. देवदानव युद्धात अमृत निघाले सुवर्णमंथनात. दोघांनाही रस अमृतात, तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानव सेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिले. शिवशंकर रूपे बाळली, मोहिनीच्या मागे धावले. अति कामविवळ झाले, मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हारी अवतार धरुनी, याल तेव्हा होईल पत्नी. निम्मा शेटवाणी नेवास्यास, संतान नव्हते तयास. सदा पूजितसे शिवास, माळसा जन्मली तयांच्या घरात. यथा काळ उपवर झाले, शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, माळसेचा विवाह खंडेरायाशी. पौष मासातील पौर्णिमेला, पाली नावाच्या गावाला. खंडेराय माळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र आले. दुसरी कथा बानाईची, ती सातवी कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या सात, इंद्रदेव तयाशी पुसतात. तुमच्या भाग्यविधाता कोण, सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित, जसे असेल भाग्यात, तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनपुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला, पाहुणी तयातील बालिकेला. थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले, तिने शंकरास पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महलात बैसले दोघे माळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेरायही बाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. माळसेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरण्याने वनवास भोगावा. असा करार ठरवावा, खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बाणूच्या घरी राहिले, 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारेल्या. धनगरवाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, तर बानू लग्न करील. माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगराघरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसून तिला घोड्यावरी, आले नळदुर्गगडावरी. तेथे विवाह करोनी, आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बानाईस, पाहता सती 34. राग आला म्हाळसाबाईस, ती महलात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बाणाई बनून, तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने, नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने, जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली, वाघे आले धनगराजवळी. तयानी मेंढ्याची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरु माऊली उवाच. देव भंडारीची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी. ही योग मायेची उत्पत्ती जाणावी, असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची, असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसांची, भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्म विष्णू महेश झाले, वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योग निद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या.
त्रिपुरा सांगे तयासी घ्यावे या हळदीसी, ओळखावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण, जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगी. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून, तो फेकला श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवेकरास कथा तयांची ऐकावी. एकदा येवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार, येवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले. येवनी सेनेला तयानी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली. गडगडत कडा खाली गेले, ज्वाज्वल्य मार्तंड भैरव. ऐसा तो देव खंडोबा, येवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतःच झाला मल्लखान म्हणे खंडोबाला. 1.25 लक्षांचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवाकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात, असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरला घरात, पुजावे खंडेराया सांगणात. रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाच्या आमंत्रण देण्यास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरु माऊली बदली लिही तसे सेवेकरी. सेवेकरी उवाच, देवीचे जैसे नवरात्र तसे खंडोबाचे कोणते व्रत. गुरु माऊली उवाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी, कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे, तामणात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपा षष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपा षष्टीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पुजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी घरात भरावी तळी कर्त्या पुरुषास सर्वांनी. तामणात तांदळाचे अष्टदल काढूनी, भंडारा त्यात ठेवूनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवूनी, खोबरे वाटी त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून, ताम्हण वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सच्चिदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, असा जय जयकार करोनी ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करोनी खोबरे वाटी फोडूनी, भंडारा तयास लावूनी जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चौदूर. करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्यासहित. घरात अस्त्र पुत्र चिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करावा, चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकूनी धावतसे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराय. जे खंडेराया माळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी. त्यास द्यावी भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थाच्या सेवेकरास. समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे श्री क्षेत्र मल्हारी सप्तशती 4th अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.